तर नमस्कार सगळ्यांना। आणि बघा आता आमचं काय चाललंय, आता कपडे टाकायच्यात मशीनला। आज मी पहिल्यांदा असा व्हिडिओ काढते, गेल्यास माहीच्या पप्पांनी काढला होता, पण आम्ही कपडे कशी टाकतोय काय करतोय ते तुम्हाला दाखवते। आता माही टाकते कपडे बघा। आता सगळी माही म्हणली मी टाकणार कपडे मशीनला। माही अशी कपडे टाकते, बरोबर बंद आहे बरं का सगळं। माहीला आमच्या लय हौस आहे कपडे टाकायची, तर माही सगळी कपडे टाकते। आता बघा पप्पाची तिच्या पप्पाची पण कपडे होते धुवायला, म्हणून म्हणलं टाकावं। तसं तर त्यांनी मला सांगून गेलं होतं कपडे धुवून घे म्हणून। 2 दिवसाची कपडे ठेवली, पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे 2 दिवसाला लावते कपडे। आणि कुणाकडे मशीन असली वॉशिंग मशीन कपडे धुवायचे, बऱ्याच ताईंकडे आहे मशीन, पण आहे ना त्याची पावडर जी असते ना मशीनची, त्या पावडरचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही। ही ड्रम धुवायचा आहे, तर त्याची पावडरचे नाव मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकताय। तर कारण की ती ड्रम धुवायची पावडर पण असते ना, तर ती ड्रम पण धुवावं लागतो म्हणतात आहे, म्हणून मग म्हणलं झटक की ह्याला कपड्यांना झटकायचं आणि मग टाकायचं। तर आता बघा माही कपडे भरून झाल्यात माहीची। माही आता दरवेळेला टाकते कपडे, पण मी आज दाखवायला लागले तुम्हाला। खाली चोपायचं बाई थोडं, ती दरवेळेला टाकते। आता बघा माही कशी कपडे मशीन चालू करते, हात घाल नको। आता माही लिक्विड टाकणार आहे बघा। बसलं नाही का, बसलंय काय म्हणते, मोकळच ठेवलंय तर। आता माही बघा लिक्विड टाकणार आहे। आता मला काही टेन्शन नाही आहे की नाही, पण मी असल्याशिवाय नाही तिला हिथं हात लावू देत अजिबात। टाका एरियलचं लिक्विड आणले, आता सर्फ एक्सेलचं संपलं ते, त्यांनी एरियलचं आणलं। आमच्या माहीला तर कपडे धुवायची म्हणजे काय कळायचंच नाही, कशी धुवायची काय करायचं। आम्ही कसं लहानपणी कपडे धुवायला ह्याला जायचो, काय कसं माहीला काय समजणार नाही। बघा आता माही कशी लावते मशीन, मिक्स लोडला लावली तिने। इकडं हो की जरा, हां बघा आता माही कशी जागते। आवाज आला का मशीनचा? हां झालं, दरवाजा पण लॉक झाला। आवाज पाण्याचा आला, बाक्कीनं पाण्याचा आवाज येतो। पाणी आहे का? पाण्याचं नळ असतं का ते चालू? असतंय की, नळ नाही चालू इथं। होतंय चालू, ती भरल्यावर होणार चालू तोटी। झाली आले बघा, तोटीचं पण चिन्ह आलं तिथं, हे बघा। कपकेकचं लॉक बंद झालेलं नळाचं आणि टायमिंग। कपकेकचं नाही ते कपकेक म्हणते ती, कपकेक नाही ती, कपडे भरलेलं दिसते ती। कपडे भरले काय टाकी? हा कपडे भरलेलं आहे ती, कपकेक नाही ती। आता बघा मशीन लागली कपडे फिरवायला मस्तपैकी अशी। मी बसले बाहेर येऊन हवेला, जरा आज आभाळ आहे थोडंसं, त्यामुळे बरं वाटतंय। नाही तर रोज मरणाचं ऊन असतंय, मरणाचं ऊन तळपून जातंय माणूस, असं लाय होती उन्हाची। ह्या 3 वर्षात झाडं जर नाही लावली ना, तर म्हणतात, म्हणजे मी ऐकलंय पेपरमध्ये ह्याच्यामध्ये, ह्या 3 वर्षात जर झाडं नाही लावली तर एवढी वाईट आणि एवढी बिकट परिस्थिती होणार आहे म्हणजे आपल्या भारताचीच, की सगळी झाडं ही कापलेली आहेत। सगळ्या सुविधा केल्यात बरं का, पण सुविधा ही झालेल्या आहेत सगळ्या, पण निसर्गावर लय ही झालेली आहे, हानी झालेली आहे निसर्गावरच। कारण की आता रस्तं हे मोठं करायला झाडं कापलेली आहेत, तोडलेली आहेत। भरपूर लोकांनी झाडं तोडल्यात, काय आता झाडांना लय, म्हणजे आता ह्या पावसाळ्यात कमीत कमी प्रत्येकाने
2 तरी झाडं लावायला पाहिजे दारात. आता 2-3 वर्षात काही मोठी मोठी झाडं होऊ शकत नाहीत, पण कमीत कमी या पावसाळ्यात प्रत्येकाने 2 झाडं लावली पाहिजेत. त्यावेळेस कुठं जर वातावरण चांगलं राहील असं म्हणतात. लावली पाहिजे झाडं. आम्ही पण लावणार आहे झाडं. आम्ही कशाचं लावावं ती, आम्ही सावलीसाठी लावणार आहे झाडं. आता कुठलं लावावं ती समजत नाही, कारण की आमच्या रिक्षाला पण सावली नाही. आम्हाला बसायला सुद्धा घरात म्हणजे बाहेर असं कुठं बसावं अशी सावली नाही आम्हाला सुद्धा. आम्हाला हे शेडमध्येच बसावं लागते बाहेर पत्र्याच्या. कूलरची हवा किती पाणी जरी टाकलं त्याच्यात तरी कूलरची सुद्धा हवा म्हणजे अशी थंड लागत नाही, गरमच होते मरणाचं कूलरच्या हवेनं सुद्धा. आम्ही सुद्धा बाहेर झाड लावणार आहे सावलीसाठी एक मस्तपैकी. कशाचं लावू झाड सांगा. आमच्या दारात करंजीचं झाड होतं, पण तिथं शेजाऱ्यांना आडवं येत होतं ना, त्यामुळं झाडं आम्ही तोडलं ती. कारण की त्यांच्या घराच्या फाउंडेशनमध्ये त्याच्या मुळ्याही घुसल्या होत्या, त्यामुळे ती तोडलं आणि वरून त्याचं बुड आहे ना सगळं जाळून टाकलं. तर मी व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं होतं. आता कुठलं झाड लावावं इथं लावणार आहे. आता जास्वंदीच्या शेजारी झाड लावणार आहे मस्तपैकी. कुठलं लावणार? हां पटकन येणारं लावायचं. कुठलं लावू नक्की सांगा कमेंट करून. मशीनचा चाललाय कपड्याचा प्रोग्राम. कपडे धुवायचा, कपडे धुणार आता, वाळायला टाकणार आणि मग आम्ही जेवण करणार. आम्ही कपडे धुईस तर टचून इथं बसलेला असतोय, कारण की वाळून जातात ना, वाळून जातात आणि काय तरी बी आपण वरतीच टाकतो वाळीमध्ये. माही बघा हो का झोका. ही झोका कधीच आहे माही 2 वर्षाची होती तेव्हा झोका बांधलेला आहे. अजून आहे झोका. आता 5वीला गेली. अंगणवाडीत होती तेव्हा बांधलेला झोका. अंगणवाडीत बी जात नव्हती तेव्हा बांधलेला झोका आहे. 2 वर्षात म्हणजे अंगणवाडीत पण नव्हती. हो तेव्हा बांधलेला झोका. पुन्हा नवीन दोरी आणून पुन्हा बांधला. ती दोरी सगळी तुटली आणि पुन्हा नवीन दोरी आणून पुन्हा बांधलाय झोका ह्यो माहीला. अजून कवर बांधतात काय की. आता माही मोठी झाली, आता लगीन होऊस तर झोका ठेवतात का तसाच. तर चला कपडे धुवून घेतो, वाळायला टाकतो. मशीनमध्ये धुती मशीन. आणि आता आम्ही तिथं झालं धुवून कपडे बिपडे की मग वाळायला टाकणार. त्या दिवशी संध्याकाळनं कपडे लावले. इथंच टचून का बसले मी, कारण की त्या दिवशी संध्याकाळनं कपडे लावले मशीन बंद करायचं ध्यानातच नाही माझ्या. ह्यांनी आल्यावर मग खवळलं मला, म्हणलं मशीन बंद नव्हती का केली. आम्हाला कूलरच्या हवेने आवाजच आला नाही, ध्यानातच नाही आलं की कपडे मशीनला लावलेले आहेत म्हणून. परत लय उशीर झालता मशीन बंद करायला. परत ह्यांनी आल्यावर बंद केली, रिक्षावरून आल्यावर लय उशीर झालता. लय खवळलं आम्हाला.